नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील विषय विज्ञान भाग पाहणार आहोत. एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे कार्य आणि ऊर्जा. तर चला सुरुवात करूया. कार्य आणि ऊर्जा. कार्य आणि ऊर्जा या पाठामध्ये आपण मुलांना पाहणार आहोत की या प्रस्तावनेच्या माध्यमातून पण की कार्य म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, त्याचप्रमाणे ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणजे काय, त्याचप्रमाणे बघा कार्य म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जा यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जा अक्षयतेचा नियम काय आणि त्याचप्रमाणे मुक्त पतन म्हणजे काय. तर या संबंधित घटकाचा मुलांनो आपण या पाठाच्या दरम्यान अभ्यास करणार. आपण पाहणार आहोत की यामध्ये कार्य, ऊर्जा हे सर्व घटक आपण एक एक दृष्टीने पाहणार आहोत. की सर्वप्रथम म्हणजे हा जो पाठ आहे हा देखील आपण इयत्ता 6वीच्या विषयामध्ये आपण विज्ञान विषयाच्या मध्ये आपण घेतलेला होता की म्हणजे कार्य म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, गती म्हणजे काय, गतीचे प्रकार म्हणजे कोणत्या प्रकारे, न्यूटनचा नियम आहे तो कोणता आहे, की हे देखील आपले घटक झालेला आहे. आणि तोच घटक इथे बघा पुन्हा आलेला आहे की कार्य म्हणजे काय. तर आपण मुलांना शिकले आहोत आता 5वीच्या 6वीच्या विज्ञान विषयामध्ये की कार्य म्हणजे काय. तर आपण पाहणार आहोत की कार्य म्हणजे काय हा पाठ पाहणार आहोत. की कार्याचे प्रथम व्याख्या म्हणणार की जेव्हा एखाद्या वस्तूवर बल लावलं तेव्हा बलाच्या दिशेने होणारे जे विस्थापन आहे त्याला आपण कार्य म्हणतो आहोत. मग हे कार्य म्हणजे त्याच्या सूत्रामध्ये आणि एककामध्ये देखील आपण त्याचे डिवायडेशन करू शकतो. आता पाहिलं ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय, की कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणणार आहोत. हा देखील घटक झालेला आहे. मग ऊर्जेचे देखील 2 प्रकार आहेत. एक गतिज ऊर्जा आहे, एक स्थितीज ऊर्जा आहे. मग गतिज ऊर्जा म्हणजे जी ऊर्जा गतिमान असते तिला गतिज ऊर्जा म्हणतात. जी स्थितीज ऊर्जा म्हणजे ती एका विशिष्ट ज्यामध्ये स्थित असते किंवा ती एखाद्या विशिष्ट अवस्थेमध्ये साठवून ठेवलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. तर अशा प्रकारे बोलून आपण कार्य म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जाचे प्रकार म्हणजे काय हे आपण थोडक्यात आपण एक्सप्लेन केले आहे. त्याचप्रमाणे हा जो संबंधित जो पाठ आहे या पाठामध्ये आपण ऊर्जा म्हणजे काय, त्याचप्रमाणे कार्य म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जा त्याचप्रमाणे ऊर्जाचे जे प्रकार आहेत, जे गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, ऊर्जा अक्षयतेचा या सर्व संबंधितच्या पाठाचं आपण विश्लेषण करणार आहोत. तर चला तर मुलांना आपण सुरुवात करणार या पाठाला आपण स्पर्शकाच्या माध्यमातून देखील पाहणार आहोत. बघा इथे दिलेलं आहे की इथे बघा चित्रामध्ये काय दिलं आहे की सामान्यतः कोणत्याही शारीरिक किंवा बौद्धिक कृतीला कार्य असे संबोधतात म्हणजे म्हणतात. मग तुम्ही कोणतंही कार्य करा, दिवसभरामध्ये तुम्ही खेळाचं कार्य करा, अभ्यास करायचं काम करा, त्याचप्रमाणे तुम्ही अभ्यास करत आहात, खेळत आहात किंवा एखादा तुम्ही निबंध लिहित आहात, तुम्ही एखादा क्रिकेट खेळत आहात, म्हणजे कोणत्याही प्रकारचं तुम्ही हे कार्य करता. बघा हा जो मुलगा आहे तो चेंडू खेळत आहे, मुलगी अभ्यास करत आहे, TV बघणे आहे किंवा एखादं जड काम जड वस्तू उचलणे आहे. म्हणजे ही सर्व कशी आहे कामं. मग ही कामामध्ये देखील काय आहे, फरक आहे. मग तुम्ही म्हणाल कामामध्ये कसा काय फरक असणार आहे. तर कामामध्ये मुलांनो की ते कामही देखील 2 प्रकारचे असतात. एक शारीरिक काम आहे आणि एक बौद्धिक काम आहे. पण ते कामच आहे ना, की कामामध्ये देखील 2 फरक येतो की जे अंग मेहनतीचे काम आहे म्हणजे अशा प्रकारचे जे शारीरिक काम आहे की एखादे जड वस्तू उचलणे, इकडून तिकडून घेऊन जाणे, नेणे आणणे, एखादे जड वस्तू उचलून आणणे म्हणजे त्याला आपण काय म्हणणार शारीरिक काम आहे. मग बौद्धिक काम कोणते आहे की जे बसून जे काम केले जातं. म्हणजे उदाहरणार्थ ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवरती बसून जो डाटा तयार करायचा आहे, जी फाईल डाउनलोड करायची आहे, जी सेव्ह करायची आहे, म्हणजे हे कामं कसे आहेत, बसून आहे. म्हणजे इथे फिजिकल काम येऊ शकतं का, शारीरिक मेहनत आहे का, तर नाही. इथे काय आहे, इथे बौद्धिक मेहनत आहे. म्हणजेच इथे मुलांनो हे बैठी काम आहे. म्हणजे कामामध्ये देखील 2 प्रकार आहेत. एक अंग मेहनतीचे काम आहे म्हणजे एक शारीरिक आणि एक दुसरं आहे बौद्धिक काम आहे. मग दोन्ही प्रकारची ज्या कामामध्ये काय आहे मुलांनो, मनुष्य हा कार्य करत असतो, काही ना काही काम करत असतो. मग तुम्ही बाहेर खेळायला जाणे म्हणजे हे काय काम आहे, शारीरिक काम आहे, बरोबर आहे. मग त्याच प्रकारच्या खेळामध्ये देखील 2 प्रकार आहेत. एक फिजिकल आहे आणि त्याचप्रमाणे मुलांनो एक शारीरिक आहे, काही बैठी खेळ आहेत. मग बैठी खेळ म्हणजे कोणते बोलू शकतो आपण, मग कॅरम आहे, त्याचप्रमाणे आपण कॅरममध्ये खेळ आहे तो बैठी खेळ आहे. त्याचप्रमाणे जे चेस आहे, बुद्धिबळाचा खेळ आहे, त्याचप्रमाणे जो सापशिडीचा खेळ आहे. तर हे देखील खेळ आहेत ते कसे खेळू शकतो, बैठी खेळ आहेत. परंतु जे मैदानात जाऊन खेळ खेळले जातात मग ते अनेक प्रकारचे आहेत. मग क्रिकेट आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, लंगडी आहे. मग हे खेळ कसे आहेत, हे सगळे खेळ म्हणून फिजिकली आहेत. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष बाहेर जाऊन हे खेळ खेळावे लागतात. म्हणजे हर एक जी व्यक्ती आहे ही काही ना काही काम करते. मग ती शारीरिक असो किंवा ती बौद्धिक असो, प्रत्येक व्यक्ती ही काय करत असते, कृती करत असते, एक कार्य करत असते. असे हर एक प्रकारचे. आता TV बघणे हा देखील काय की एक कामच आहे. आपण कार्य करतो तेव्हा शरीरातील ही ऊर्जा वापरली जाते. आता म्हणजे आपण जेव्हा काम करतो
तेव्हा शरीरातली ऊर्जा वापरली जाते. जर एखादा माणूस ऑफिसमध्ये बसून एखादी व्यक्ती काम करते म्हणजे तो बुद्धीचा वापर करतोय, म्हणजे तो त्याच्या ऊर्जेचा देखील वापर करतोय. आणि तीच एखादी जर व्यक्ती जर बाहेर जाऊन मैदानात जर काम करत आहे त्याचा अर्थ तो त्याचा शरीराचा वापर करत आहे. म्हणजेच काही काम शारीरिक आहे, काही बौद्धिक आहे. म्हणजे सर्व कामासाठी काय लागत आहे? ऊर्जा लागत आहे. समजते मुलांना? ऊर्जा म्हणजेच काय आहे की कार्य करण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणणार आहोत? ऊर्जा म्हणणार आहोत. ही आपली काय आहे? डेफिनेशन आहे. आता ही जी व्यक्ती आहे ती काय करत आहे? कार्य करत आहे, म्हणजे काम करत आहे. की जी वस्तू आहे ती काय करत आहे? पुश करत आहे. म्हणजे ती काय करत आहे? ढकलत आहे. पुल करते का? ओढते का? तर नाही, ती काय करत आहे? पुश करत आहे. म्हणजेच आपण कार्य करतो तेव्हा शरीरातील ऊर्जा ही संपुष्टात येत असते, ती नष्ट होते आणि पुन्हा ऊर्जा निर्माण होत असते. आता त्याच्यामध्ये देखील काय आहे? चालणे, पळणे असे कार्य असताना ऊर्जा वापरली जाते. तसेच अभ्यास करणे मानसिक कार्य आहे. म्हणजे शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही कार्य त्याच्यामध्ये येतात. चालणे, धावणे, पळणे, पोहणे, बसणे, जेवणे या सर्व क्रिया कशा आहेत मुलांनो? की ह्या सर्व क्रिया कार्य आहे. तुम्ही जेव्हा एखादी क्रिया करता मग ती कशी असते? शारीरिक असते किंवा मानसिक असते. जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या क्रिकेटवरती मैदानात जाऊन खेळ खेळणं म्हणजे ती शारीरिक आहे. त्याचप्रमाणे एखादं बैठी खेळ खेळणं म्हणजे ती कशी क्रिया आहे? ही एक प्रॉब्लेम की मानसिक म्हणजे बैठी खेळ आहे, पण ते देखील काय आहे? कार्य आहे. या दोन्ही कार्यासाठी मुलांना आपल्याला काय लागत आहे? ऊर्जा लागत आहे. मग ही ऊर्जा देखील मिळणं तितकंच गरजेचं आहे. मग जसं इथे त्यांनी सांगितले चालणे आणि पळणे की याच्यामध्ये देखील आपली ऊर्जा काय होत आहे? नष्ट होत आहे. आणि ती म्हणून त्यामुळे असे कार्य असताना ऊर्जा ही वापरली जाते. तसेच अभ्यास करणे ही मानसिक कार्य आहे की आपण बुद्धीला ताण देतो. जेव्हा अभ्यास करतोय, एखादा पेपर वाचतोय किंवा एखादं गणित सोडवतोय, तर म्हणजेच आपण काय करत आहोत की आपण बुद्धीला ताण देत आहोत की हे कशा प्रकारे गणित आहे, हे कोणतं सूत्र आहे, या सूत्रामध्ये म्हणजे मला काय करायचं आहे? वजाबाकी करायची, गुणाकार करायचा आहे, भागाकार करायचा. म्हणजेच काय करत आहोत? आपण आपल्या बुद्धीला ताण देत आहोत. नक्कीच देत आहेत ना? मग अशा प्रकारे कार्य आणि ऊर्जा यांचा फार जवळचा संबंध आहे. ते एकमेकाशी कसे आहेत? कनेक्टेड आहेत. आणि म्हणून बघायचं दिलं आहे की चालणे, पळण्याचे सर्व कार्य असताना की जी ऊर्जा वापरली जाते त्याचा अभ्यास करणं ही एक काय आहे? मानसिक कार्य. मग तुम्ही चालणे आणि पळणे हे रोजच करत असतं ना, की केव्हा एकदा शाळा सुटते आणि केव्हा एकदा मी घरी जाऊ, म्हणजे तुम्हाला पळत जावं असं वाटतं. कधी एकदा शाळा सुटते आणि मग मी खेळायला जाऊ, म्हणजे हे तुम्हाला या गोष्टी वाटत असतात. म्हणजेच तुम्ही काय करत आहात? कार्य करत आहात. बघा आता इथे दिलं आहे की ते कशा प्रकारे तो चालणे आहे, पळणे आहे, त्याचप्रमाणे अभ्यास करणे आहे. भौतिकशास्त्रात कार्य या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. जे भौतिकशास्त्र म्हणजेच काय आहे? जे फिजिक आहे. मग फिजिक या विषयामध्ये कार्य या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. जसं मी सांगितलंय की कार्य म्हणजे काय, मी तुम्हाला सुरुवातीला त्याची डेफिनेशन सांगितली. आता यांनी बघा काय सांगितले, पण तीच डेफिनेशन आहे की एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणता येईल. म्हणजे त्याने काय दिलं आहे? कार्याची व्याख्या दिलेली आहे, एक डेफिनेशन दिले की कार्य म्हणजे काय आहे? कार्य म्हणजे एखाद्या वस्तूला बल लावलं असता एखाद्या वस्तूला जर बल लावलं असेल, बलाने लावलेल्या विस्थापनाला आपण काय म्हणत आहोत? कार्य म्हणत आहोत. मग तेच व्याख्या इथे दिलेली आहे की ही जी व्यक्ती आहे ती गाडीमध्ये बसलेली आहे आणि दुसरी व्यक्ती ती ओढत आहे. म्हणजेच ते काय करत आहे? एखाद्या वस्तूने दिलेल्या बलाला म्हणजे तो काय करत आहे? बल लावत आहे. एखाद्या वस्तूला तो बल लावलं, बल प्रयुक्त केलं असतं, त्या वस्तूचे विस्थापन झाले. म्हणजे त्या वस्तूचे विस्थापन झाले म्हणजेच काय? ती वस्तू हल्ली गेली आहे. ही वस्तू जर इथे होती, जर तिला ओढलं आहे तर साहजिकच ही वस्तू इथे येणार आहे, त्याच्यानंतर ती इथे येणार आहे. म्हणजेच काय झालं आहे? शास्त्रीयदृष्ट्या कार्य हे घडून आलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे मुलांनो? आपल्याला समजलेलं आहे की एखाद्या वस्तू जर बल प्रयुक्त केलं असतं, त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या हे कार्य घडून आले असे आपण त्याला म्हणत आहोत. मग अशा प्रकारे आपण उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेतलेलं आहे. आपण त्याची डेफिनेशन पाहिली आणि त्याचं एक्झाम्पल देखील आपण इथे पाहिलेलं आहे की कार्य म्हणजे काय आहे आणि त्याचं कशा प्रकारे त्याचं जे एक्झाम्पल आहे ते आपण इथे पाहिलं आहे. बघा, पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य बलाचे परिणाम आणि बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारा इतके असते. आता त्याने सांगितले की जे पदार्थावर प्रयुक्त केलेले बल, बघा आता हे जो पदार्थ आहे, पदार्थ कोणता आहे? ही एक वस्तू आहे, म्हणजे तो काय आहे? पदार्थ आहे. पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने म्हणजे आपण काय लावलं आहे? बल लावलेलं आहे. केलेले कार्य बलाचे परिणाम आणि बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांचा काय आहे? गुणाकार आहे. म्हटले की ह्या दोघांचा काय आहे? गुणाकार आहे. पदार्थावर केलेले
बलाने केलेले जे कार्य आहे आणि बलाचे जे परिणाम, बलाच्या दिशेने झालेले विस्थापन आणि त्याच्या दिशेने झालेले जे विस्थापन आहे, या दोघांचा काय आहे, गुणाकारा इतके असते. त्यांनी असे सांगितले काय आहे की दोघांच्याही गुणाकाराच्या इतके झालेले हे बल आहे. तर अशा प्रकारे बघा आपण सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन आहे. म्हणजे त्याची काय झाली आहे, व्याख्या झाली आहे, सॉरी याची काय झाली आहे, एक समीकरण सूत्र झालेलं आहे. कार्य बरोबर बल गुणिले काय आहे, विस्थापन आहे. तर अशा प्रकारे बघा इथे त्यांनी कार्य आणि बल गुणिले विस्थापन हे सूत्र दिले आहे. आता दुसरं एक्झाम्पल समजण्यासाठी त्यांनी दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे. आकृती ब मध्ये लहान मूल गाडी खेळत आहे. जे लहान मूल आहे ते काय करत आहे, गाडी खेळत आहे. म्हणजेच ते गाडीला काय करत आहे, पूल म्हणजे काय, ओढणे ना, ती ढकलते का, मग ती काय करते, ओढते ना. तर मग अशा प्रकारे ती काय करते, ब मध्ये लहान मुलं गाडी खेळत आहे. गाडी खेळत असताना त्याने लावलेले बल, म्हणजे तिने बल लावलेले आहे, फोर्स केलेला आहे, फोर्स लावला आहे. गाडीचे होणारे विस्थापन ही एकाच दिशेने असत नाही. मग ज्यावरती ती गाडी जर ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, मग ती एकाच दिशेने असू शकते का, तर ती गाडी कदाचित इथून जाऊ शकते, ती इथून जाऊ शकते, ती इथूनही जाऊ शकते. तर त्या गाडीची जसे चाकं फिरतील, तिला एक सरळ रेषा असू शकते का, एका सरळच रेषा जाणार आहे का, अशी तर नाही. तर ती इथून पण जाऊ शकते, ती इथून पण जाऊ शकते, ती इथून पण जाऊ शकते आणि या मार्गाने सुद्धा ती जाऊ शकते. म्हणजे त्यांनी काय दिलं की गाडीचे होणारे जे विस्थापन हे एका दिशेने असत नाही. म्हणजे तिचे जे हलणे आहे, विस्थापन म्हणजेच काय, आपण जे शिकलो आहोत की वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणे, म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार, विस्थापन. परंतु आता आपण मागच्याच भागामध्ये पाहिलं की विस्थापनाची जी व्याख्या आहे ती आता बदललेली आहे. म्हणजेच विस्थापन म्हणजे की जो एखाद्या वस्तूचा जो बिंदूचा जो आरंभ आहे आणि जो अंतिम आहे, त्याच्यातले कमीत कमी जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, विस्थापन म्हणणार आहोत. म्हणजेच हे जे विस्थापन आहे एकाच दिशेने झाले का, तर नाही. आणि म्हणून त्याने सांगितले आकृती ब म्हणजे ही जी आकृती ब मध्ये जे लहान मूल आहे ते गाडी खेळत आहे, त्या गाडी खेळत असताना त्याने लावलेले जे बल आहे, हे गाडीचे होणारे विस्थापन हे एकाच दिशेने होणार नाही. म्हणजे ते इथून जात आहे, इथून जात आहे, म्हणजे ते एकाच दिशेने जात नाही. म्हणजे ते कसं आहे, असमान आहे. त्याची जी रेषीय गती कशी आहे, असमान आहे. या उदाहरणात लहान मूल खेळण्यातील गाडी दोरीच्या सहाय्याने ओढते, तेव्हा बल दोरीच्या दिशेने लावले जाते व गाडी क्षितिज समांतर पृष्ठभागावरून ओढली जाते. आता त्यांनी सांगितले की जी गाडी आहे ती कशी आहे, क्षितिज समांतर, जी क्षितिज समांतर पद्धतीने ती ओढली जात आहे, समांतर पृष्ठभागावर ओढली जात आहे. बघा अशा प्रकारे या उदाहरणात लहान मूल खेळण्यातील जी गाडी आहे ही दोरीच्या साहाय्याने, ही काय आहे, एक प्रकारची जी दोरी आहे आणि दोरीच्या साहाय्याने ही गाडी ओढली जाते. तेव्हा बल लावले जाते आणि त्याप्रमाणे बल लावले जाते, म्हणजे फोर्स लावला जातो आणि त्यामुळे त्या दिशेने लावली जाते व गाडी ही क्षितिज समांतर, तर जी प्रकारे जे क्षितिज समांतर माध्यमातून त्या पृष्ठभागावरून ही अशा प्रकारे ओढली जाते दोरीच्या साहाय्याने. यावेळी झालेले कार्य काढण्यासाठी लावलेल्या बलाला विस्थापनाच्या दिशेत लावलेले बलात रूपांतर करावे लागते. आणि यावेळी झालेले जे कार्य आहे, त्यांनी सांगितले की यावेळी झालेले जे कार्य काढण्यासाठी लावलेल्या बलाला विस्थापनाच्या दिशेत लागलेले बलाच रूपांतर करावं लागत आहे. एफ हे प्रत्यक्ष लावलेले बल व F1 हे विस्थापनाच्या दिशेतील बल मानू, एस हे विस्थापन आहे त्यावेळी झालेले कार्य. म्हणजे त्यांनी इथे बघा की एक जे स्पेसिफिक त्यांनी एक हे दिलेलं आहे की ते काही पॉईंट दिले आणि त्यांनी सांगितलं आहे की एफ हे प्रत्यक्ष लावलेले बल आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की बलाला कोणतं नाव दिलं की एफ हे लावलेले बल आहे व F1 हे विस्थापनाच्या दिशेतील बल मानू. आणि त्याचप्रमाणे जे एस आहे हे काय झालं आहे, विस्थापन झालं आहे, म्हणजेच ते हललेलं आहे. मग त्यावेळी जे अशा प्रकारे ते हे कार्य झालेलं आहे. F1 आणि एस आहे. म्हणजेच काय, W बरोबर F1 S, म्हणजेच हे काय झालं आहे, कार्याचं जे एक प्रकारे आपण सूत्र म्हणू. बल F दोरीच्या दिशेने म्हणजे क्षितिज समांतर रेषेशी काही अंशाच्या कोनातून हे प्रयुक्त केले जात आहे. त्यांनी सांगितले की जे बल आहे ते दोरीच्या दिशेने म्हणजे क्षितिज समांतर रेषेशी कसं आहे, घटक F1 समांतर दिशेला कार्य करणारा घटक F1 हा त्रिकोणमितीच्या सहाय्याने काढता येतो. कोणता काढता येतो की जो F जो आहे, बलाचा जो क्षितिज समांतर आहे त्या दिशेला कार्य करणारा जो घटक F1 आहे, म्हणजे तो त्रिकोणमितीच्या सहाय्याने आपल्याला काढता येतो. म्हणजे जो त्रिकोणमिती आहे त्याच्या मदतीने किंवा त्याच्या सहाय्याने आपल्याला तो अशा प्रकारे काढता येत आहे. अशा प्रकारे बघा चित्र तिथे दाखवलं आहे तुम्हाला अधिक समजण्यासाठी की जे बघा इथे दिलं आहे की कशा प्रकारे त्रिकोणमिती इथे दिलेली आहे. त्याच्या सहाय्याने बघा F1 आहे, F1 आणि असा त्रिकोणमिती आहे इथे काढलेला आहे. इथे 0 आहे आणि COSO बरोबर त्रिकोण लगतची बाजू म्हणजेच कर्ण म्हणून COS थीटा बरोबर F1 भागिले F अशा प्रकारे इथे
आलेला आहे. बघा आता अशा प्रकारे तुम्हाला इथे समजू शकतं. म्हणजेच त्यांनी इथे दिलेले आहे की म्हणून F1 बरोबर F.COS डॉट म्हणून बलाने केलेले जे कार्य आहे W बरोबर F COS म्हणजेच कॉस आहे थीटा डॉट एस म्हणून W बरोबर F डॉट एस कॉस COS म्हणजे थीटा. तर अशा प्रकारे मुलांना बघा आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण पाहणार आहोत कार्याचे एकक म्हणजे काय. म्हणजे कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन आपले झालेले आहे. मग SI पद्धतीत बलाचे जे एकक न्यूटन म्हणजे N आहे व विस्थापनाचे जे एकक आहे ते काय आहे मीटर आहे. म्हणून मीटर म्हणजे M आहे म्हणून कार्याचे एकक न्यूटन मायनस मीटर आहे. यालाच ज्यूल असे म्हणतात. ज्यूल म्हणजे काय समजले मुलांना की SI पद्धतीचे बलाचे एकक काय आहे न्यूटन पद्धती आहे म्हणून त्याला N टाकलं आहे व विस्थापनाचे एकक हे मीटर मध्ये आहे म्हणून त्याला M आहे. म्हणून कार्याचे जे एकक आहे ते कसं येणार आहे न्यूटन आणि मीटर मध्येच म्हणजे N मायनस M. कसं येणार आहे N मायनस मग ज्यूल कशाला म्हटलं आहे यालाच N मायनस M म्हणजेच हे काय आहे न्यूटन आणि मीटर म्हणजेच यालाच काय म्हणणार आहेत ज्यूल असे म्हणणार आहेत. चला आता आपण पुढे पाहणार आहोत. 1 ज्यूल बरोबर म्हणजेच 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूच्या बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन जर होत असल्यास घडून आल्यास कार्य 1 ज्यूल होते. म्हणजेच इथे त्यांनी दिले आहे की 1 ज्यूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 M म्हणजे सीजेस पद्धतीत बलाचे जे एकक आहे ते डाईन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर म्हणजे CM सेंटीमीटर आहे म्हणून कार्याचे एकक डाईन मायनस सेंटीमीटर आहे. यालाच अर्ग असे म्हणणार आहोत. बघा आता त्यांनी सांगितले की याला आपण काय म्हणणार आहोत अर्ग. ज्यूल म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे की ते काय ज्यूल म्हणजेच काय न्यूटन आणि मीटर आहे. यालाच आपण काय म्हणणार एक ज्यूल असे म्हणणार आहोत की अशा पद्धतीत बलाचे जे एकक न्यूटन आहे आणि त्याचप्रमाणे विस्थापनाचे एकक मीटर M आहे. म्हणजेच ते काय झालं आहे कार्याचे एकक न्यूटन मायनस मीटर आहे म्हणजे याला ज्यूल म्हणणार. तर याला आपण अर्ग कशाला म्हणणार सीजीएस पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर. बघा म्हणून त्या कार्याचे एकक डाईन मायनस सेंटीमीटर म्हणजे ते एकक डाईन आणि मायनस सेंटीमीटर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत अर्ग असे म्हणणार आहोत. तर हे क्लिअर झालेलं आहे मुलांनो. अशा प्रकारे ज्यूल आणि अर्ग आपण इथे झाले आहे. म्हणून एक अर्ग 1 डाईन बलाच्या क्रियेमुळे वस्तूच्या बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य हे 1 अर्ग होय. तशा प्रकारे 1 अर्ग बरोबर 1 डाईन गुणिले 1 सेंटीमीटर इथे आपलं झालेलं आहे. अशा प्रकारे आपण ज्यूल आणि अर्ग पाहिला आहे. ज्यूल व अर्ग यामधील संबंध काय आहे हे आपण घटकात पाहणार आहोत. 1 न्यूटन बरोबर 10⁵ भाग डाईन व 1 मीटर बरोबर 10 वर्ग सेंटीमीटर आहे. बरोबर. आता इथे बघा इथे पाहिलं दाखवणार आहोत की कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन आहे. जसं आपण कार्याचे जी सूत्र दिले आहे. मग 1 ज्यूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर आहे. मग 1 ज्यूल बरोबर 10⁵ भाग डाईन गुणिले 10 वर्ग सेंटीमीटर म्हणजे बरोबर 10⁷ वर्ग डाईन सेंटीमीटर म्हणजेच 1 ज्यूल बरोबर 10⁷ अर्ग. अशा प्रकारे 1 ज्यूल बरोबर 10⁵ डाईन गुणिले 10 वर्ग सेंटीमीटर बरोबर 10⁻⁷ डाईन डॉट सेंटीमीटर आहे. म्हणजेच म्हणून 1 ज्यूल बरोबर 10⁷ अर्ग इथे आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या इथे क्लिअर झालं आहे. आता धन ऋण व शून्य कार्य म्हणजे काय हे देखील आता आपण पाहणार आहोत की ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा हे एकच असते म्हणजेच थीटा बरोबर 0° या वेळेस त्या बलाने केलेले कार्य धन कार्य असते. मग धन कार्य आपण केव्हा बोलणार की ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा ही एकच असते. जेव्हा बल आणि त्याचं विस्थापन जी दिशा आहे ती कशी आहे एकच असेल त्यावेळेस काय होत आहे धन कार्य होत आहे. हे आपण लक्षात ठेवा की धन कार्य कधी होत आहे बलाची विस्थापनाची दिशा जेव्हा एक असते तेव्हा धन कार्य होते. ज्या वेळेस बलाची विस्थापनाची दिशा एकमेकांच्या जेव्हा विरुद्ध असते म्हणजे थीटा बरोबर 180° असेल त्यावेळेस म्हणजेच बघायचं दिलंय की ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा ही एकमेकांच्या जेव्हा विरुद्ध असते त्यावेळेस थीटा बरोबर 180° कोण त्यावेळी त्या बलाने केलेले कार्य आहे ते कसे असते ऋण असते. की ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एक असते तेव्हा कार्य धन होतं. ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते त्यावेळेस बलाने केलेले कार्य ऋण असते. पण ज्यावेळेस बल लावलेले असता विस्थापन होत नाही ज्यावेळेस बल लावले असतात देखील विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन हे एकमेकांना लंबरूप असतात म्हणजे थीटा बरोबर 190 कोण त्यावेळेस बलाने केलेले जे कार्य असते कसे आहे शून्य असते. हे देखील आपल्या इथे
झालेलं आहे. तर अशा प्रकारे धन, ऋण आणि शून्याचे जे कार्य आहे ते कशा प्रकारे आहे ते इथे दिले आहे. धन, ऋण कार्य आणि शून्य कार्य हे आपण पाहिले आहे. म्हणजे याच्यामध्ये जे पाठ आहे ते आपण बघितलं आहे. बलाचे व बलाचे विस्थापन ची दिशा जेव्हा एक असते तेव्हा धन कार्य, बलाची त्यावेळी बलाची आणि विस्थापनाची दिशा जेव्हा अपोजिट असते, जेव्हा विरुद्ध असते तेव्हा ऋण कार्य, आणि ज्यावेळेस बल लावले असताना विस्थापन जर होत नसेल मग तेव्हा ते कार्य शून्य प्रकारचे कार्यामध्ये मांडले जाते. चला आता आपण पुढे बघणार आहोत. उदाहरणार्थ पाहणार की बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे. म्हणजेच काय की जी बंद गाडी पडली आहे तिला जर धक्का देणे आहे, त्याचप्रमाणे तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे हे कार्य कसं आहे, ऋण कार्य आहे. म्हणजे बघा इथे त्यांनी सांगितलं आहे जे पहिलं कार्य की जो बंद पडलेली गाडी आहे तिला तुम्ही धक्का दिले म्हणजे ती गाडी चालू झाली आहे, म्हणजेच बल आणि जे विस्थापन कसं झालं आहे, सारखं झालं आहे, म्हणून ते कसं कार्य आहे, धन कार्य आहे. क्लिअर झालं आहे की बंद पडलेली गाडी आहे त्याला जर धक्का मारल्या आतमध्ये माणूस एखादी व्यक्ती ती गाडी चालवत आहे, म्हणजे बंद पडलेल्या गाडीला धक्का मारल्यावर गाडी चालू होते, म्हणजेच बल आणि त्याचे विस्थापन दोन्ही सारखे कार्य तेव्हा कार्य होते, धन कार्य होत आहे. बरोबर. जे दुसरं उदाहरण आता आपण बघा पाहणार आहोत की तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेला चेंडूचा झेल घेणे म्हणजेच काय आहे, ऋण कार्य. म्हणजे तिथे बल आणि विस्थापन कसं आहे, विरुद्ध आहे, म्हणजे अपोजिट आहे, म्हणून ते कार्य कसं झालं आहे, ऋण कार्य झाले. म्हणजे तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेला जो चेंडू आहे तो तुम्ही काय करत आहोत, झेल घेत आहात, म्हणजे ते कार्य ऋण प्रकारे झालेलं आहे. आता जो आपण पाहणार आहोत ते तिसरं आहे, दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे. हा कार्य कसं आहे, शून्य आहे. बघा जे चौथं आहे, जिन्यात चढणे किंवा उतरणे, झाडावर चढणे, हे काय आहे, धन कार्य आहे. अशा प्रकारे जे पाचवं आहे, गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबवणे. जे आपण ब्रेक लावून त्या गाडीला थांबवलंय म्हणजेच हे कार्य कसं झालंय, ऋण आहे. म्हणजे बल आणि विस्थापन हे विरुद्ध झालेलं आहे. त्याचप्रमाणे जे जिन्यात चढणे आणि उतरणे हे काय आहे की आपण ती क्रिया केलेली आहे ना, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत की धन कार्य म्हणणार आहोत. त्याचप्रमाणे जे तिसरं आहे, दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे. जेव्हा आपण दोरीच्या टोकाला जर गोल गोल दगड बांधला आणि तो फिरवला आहे पण तो कार्य काहीच झालेले नाही, म्हणून ते कार्य काय आहे, शून्य आहे. म्हणजे आपण एखाद्या वस्तूला कार्य आपण बल लावलंय परंतु कार्य झालेलं नाही, म्हणून आपण ते कार्य कसं आहे, शून्य कार्य आहे. तर म्हणून अशा प्रकारे आपण धन, ऋण आणि शून्यची उदाहरणं आपण इथे पाहिलेली आहेत.